जालना जिल्ह्यातील भोकरदान तालुक्यातील घटना. लोखंडी रॉड गरम करून दिले चटके. जालना जिल्ह्यातील भोकरदान तालुक्यातील आनाव येथे 26 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीच्या रात्री महादेव मंदिरात एका तरुणाला गावातील काही गुंडांनी जुन्या वादातून अमानुष मारहाण करत लोखंडी रॉड गरम करून चटके देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पारत पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. घडलेल्या अमानुष मारहाण प्रकरणातील प्रमुख आरोपी सोनू उर्फ भागवत सुदाम दौड यास पारत पोलीस ठाणे आणि LCBच्या पथकाने मोठ्या शिफारसीने पारट पोलीस ठाणे हद्दीत कोदा या गावातून त्याचा मुसके आवळलेले आहेत. यावेळी आरोपी सोनू दौड याने कैलास सोबत जुना वाद उकरून काढला. त्यातून त्यांच्या चांगली बाचाबाची झाली. याचे रूपांतर मारहाणीमध्ये झाले. त्यानंतर सोनूचा भाऊ शिवसेना उभाटा गटाचा माजी जिल्हा परिषद सदस्य तथा शिवसेना तालुक्याचा प्रमुख नवनाथ सुदाम दौड यांच्या सांगण्यावरून सोनूने कैलासला विवस्त्र करून लोखंडी रॉड जळत्या चुलीमध्ये तापवून त्या हाती तप्त रॉडने कैलासच्या हातात विस्तव करून कैलासच्या शरीरावर, मानेवर, दोन्ही पायांच्या पोटऱ्यांवर, मांड्यांवर सर्वत्र सर्वात संतापजनक प्रकरण म्हणजे त्याच्या गुप्तांगावर आणि पृष्ठभागावर निर्दयीपणे चटके दिले. त्यामुळे कैलास गंभीररित्या जखमी झालेला आहे. ही सगळी घटना घडत असताना तिथे उपस्थित असलेल्या जमावाने त्यांचे भांडण सोडवण्यासाठी काही प्रयत्न केलेला नाही. उलटपक्षी बघ्याची भूमिका घेऊन घडलेल्या प्रकरणाचे फोटो व्हिडिओ काढण्यात धन्यता मानली. खरं तर ही अतिशय संतापजनक बाब आहे. कैलासवर सध्या वैद्यकीय उपचार सुरू आहेत. या संदर्भात कैलास बरोड यांच्या फिर्यादीवरून नवनाथ सुदाम दौड आणि सोनू उर्फ भगवत सुदाम दौड या दोन्ही भावांच्या विरोधात विविध गंभीर कलमान्वये गुन्हे दाखल केलेले आहेत. मात्र गुन्हा दाखल झाल्यापासून ते दोन्ही भाऊ फरार होते. मात्र पारत पोलीस ठाण्याचे सहपोलीस निरीक्षक संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली PSI वाल्मिक नेमाने आणि त्यांचे पथक तसेच जालना विशेष गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक यांनी संयुक्तरित्या कारवाई करत शनिवार दिनांक 1 रोजी सकाळी 10च्या सुमारास कोदा शिवारातून सहपोलीस निरीक्षक माने यांच्या मार्गदर्शनाखाली PSI वाल्मिक नेमाने, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रकाश सिंकर, शिवाजी जाधव यांच्यासह जालना स्थानिक गुन्हे अन्वेषण मोठ्या शिफारसीने मुसक्या आवळून पारत पोलीस ठाण्यात आणून भोकरदान न्यायालयात हजर करण्यात आले. जिल्हा जालना. मला नवनाथ पाटील दौड यांच्या भावाने मारायचा प्रयत्न केला. माझ्या मंदिरापाशी मुली माझ्या मंदिरापाशी यांनी जीव घेण्याचा प्रयत्न असा केला. मी गेल्या दर्शनाला जात असताना मला पाठवून त्यांनी मला जीव घेणे त्यांनी माझ्या पोटाजवळ सळईवर गरम लालबुंद सळई करून पोटात घालत असताना मी तिला उघडल्यामुळं माझ्या हाताला पण चटका लागला. त्यांनी माझ्या खाली पाडून गळ फास देऊन गळाला फाशी लावून खाली पाडलं. अंधारी आळामुळे मी खाली पडलो. त्यांना माझ्या पायाला पण चटके दिली. एक साईड दोन्ही साईडला दोन्ही पायाला खूप गंभीर इजा केल्या. आणि नवनाथ पाटील दौड यांच्या भावना मारलं. त्याला त्याच्या भावाचा पूर्णपणे सपोर्ट आहे. त्याच्यामुळे त्याला इतकी हिंमत आली. त्याचं नाव टाकाचं कारण तो त्याला फोन केला वाटतं. त्यानं मारलं त्याला फोन केला असेल. त्याला मला मारायचा प्रयत्न केला. त्यानं त्याला सांगितलं की त्याला मार तू चांगल्या इजा कर. जो बी मला तुम्ही पाहून घेईल त्याचं काही ताण नको किंवा असं त्याला वाटलं. मला त्याला सांगितलं वाटतं त्यांना. म्हणून मी माझ्या मागं मी चाललो होतो दर्शन करून. त्यानं मला खूप गंभीर मारलं. मला दारू पाजून आणि माझ्या पोलीस स्टेशनला मी जे बाहेर दिलं ते पुरेपूर सत्य आहे. दारूचं त्यांनी मला पहिलेच पाजली होती म्हणून त्याला मला समजलं दारू पाजूनच मारलं त्याने झालं. मला त्याला पोलीस स्टेशनला जे मी बाहेर दिलं त्याच्यावर मी ठाम राहणार आहे. कारण का त्यानं मला पाठीला खूप गंभीर इजा केल्या. नवनाथ पाटील दौड हे त्याचा भाऊ आणि हे सोनू पाटील दौड हे दोघं भावना तिथे पूर्ण राहते लोक त्यांच्या कानाखाली त्यांच्या दबावाखाली त्यांच्या दबावाखाली मी भोकरदनला त्यांनी सांगितलं बा तिथे नसताना तू कसं का बोलला असं तसं तेव्हा हे असं तसं. पण ते पूर्णपणे त्याचाच आले. नवनाथ पाटील दौडला त्याला सांगितलं सोन्याला त्यांना मला मारायचं म्हणून ते इतकं तिथं काही मोठं झालं. त्यांना म्हणजे तिची मारायची अवकाश नव्हती. तो कोण मला मारणारा त्याच्या भावना जेव्हा सांगितलं त्याच्यामुळे त्याला मला मारलं नवनाथ पाटील दौडला. त्याला तो मारू शकत नाही असं मला वाटतं. असं मला वाटतं आहे असं मी म्हणलो की नवनाथ पाटील दौड पुरेपूर त्याला सपोर्ट नवनाथ पाटील दौडचा पुरेपूर सपोर्ट त्याला आहे सोनू पाटील दौडला असं मला म्हणणं आहे. आणि मला तिथून न्याय मिळवा असं मी तुम्हाला आज्ञा करतो. पोलीस स्टेशनचं रिपोर्ट ही कायम ठाम राहणार.
कारण की मी आहे घरून गरीब माणूस त्याच्यावर मला जीव घेण्याचा माझा तरी जीव घेतला घ्यायचा प्रयत्न केला आणि मला जीव घेऊन मी परत सुरू शकतो कारण की मी शेतामध्ये एकटा राहतो माझी बायको माझी छोटी छोटी मुलं हे छोटी छोटी मी शेतामध्ये एकटा राहत असतो कृपया मला थोडी मदत झाली तुमच्यासारख्या लोकांची प्लीज मला न्याय द्या असं मी म्हणतो बस.